आजचं आता मग सॅटर्डे क्लबबद्दल बोलत होतो, तर सॅटर्डे क्लबमध्ये आता मग असं नेटवर्किंग माइंडसेट म्हटलं, आणि तर मला त्याच्याकडे एक प्रश्न असा आहे की लोक येतात सॅटर्डे क्लबमध्ये आणि बोलतात की मला बिझनेस नाही मिळाला किंवा काय नाही मिळाला, तर त्या लोकांसाठी त्यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे जर आपल्याला काढून द्यायचं असेल किंवा त्याच्यावर जर आपल्याला लोकांना गाईड करायचं तर आपण कसं त्यांना सांगू शकतो की याच्यावरती ना लक्ष्मण, मला एक जुना किस्सा आठवला की जेव्हा सॅटर्डे क्लब नवीन होता, सॅटर्डे क्लबची फी किती होती माहितीये का? फक्त 700 रुपये. आणि ती 700 रुपये फी असताना देखील भिडे साहेबांना एवढं उद्योजकांना समजावायला लागायचं की तुम्ही इथे या, तुमचा इथे फायदा होईल, तुम्ही नेटवर्किंग करा, तुम्हाला व्यवसाय मिळेल, तुमचा व्यवसाय खूप वाढेल, एवढ्या तळमळीने ते सांगायचे. तरी आपले मराठी उद्योजक म्हणजे शेवटी काय आपल्या डोक्यामध्ये 100 गोष्टी होत्या, आपली तेवढी कपॅसिटी, म्हणजे हे 2000 सालच्या आसपासचं सांगतोय मी, तेवढी कपॅसिटी पण नव्हती, लोकांची मानसिकता नव्हती अशा कुठल्या तरी क्लबचा सभासद व्हायचं. आणि लोकांना असं वाटायचं हा क्लब म्हणजे काहीतरी सॅटर्डे क्लब आहे, काहीतरी टाइमपास आहे, थोडे दिवस चालेल मग बंद होईल, मग कशा 700 रुपये भरा, असं काही काही कल्पना असायच्या लोकांच्या. तर भिडे साहेब त्यांना आवर्जून सांगायचे की तू ना आत्ता 700 रुपये भरून मेंबर हो सॅटर्डे क्लबचा, आणि 1 वर्षाने तुम्हाला भेट. जर तुला व्यवसाय मिळाला नसेल तर मी तुला आत्ता पीडीसी देऊन ठेवतो. 1 वर्षाने तुम्हाला भेटायचं आणि सांगायचं तुला व्यवसाय मिळाला नाही की नाही. जर तुला व्यवसाय मिळाला नसेल तर हा चेक तू डिपॉझिट करू शकतो. वा. म्हणजे लक्ष्मण, मला सांग, 700 रुपये फी असताना देखील भिडे साहेबांना लोकांना असं समजावायला लागायचं की तू पीडीसी माझ्याकडून घेऊन जा, तुला 100% बिझनेस ॲश्युरन्स देऊन. आजही तशीच मानसिकता असते, सुरुवातीला येतो तेव्हा. परंतु आपल्याकडे सिस्टमॅटिक पद्धतीने आता ट्रेनिंग अवेलेबल आहे.